नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 17 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजचा चालू घडामोडीचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की नुकतेच उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, तबला वादक होते मित्रांनो हे उस्ताद झाकीर हुसेन, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे जे उस्ताद झाकीर हुसेन होते त्यांचा जन्म झाला होता मित्रांनो 1951 ला मुंबई या ठिकाणी, आणि ते जगप्रसिद्ध तबला वादक होते. त्यांचा मृत्यू जर विचारला तर ते नुकतंच 15 डिसेंबरला काल सॅन फ्रान्सिस्को जे USA मध्ये आहे त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांना आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं 1988 ला पद्मश्री देण्यात आलेला आहे. 1990 ला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, 2002 ला पद्मभूषण, 2006 साली कालिदास सन्मान, 2009 ला ग्रॅमी पुरस्कार, 2022 साली मानद डॉक्टर ऑफ लॉ मुंबई विद्यापीठाकडून, आणि 2023 ला पद्मविभूषण पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की त्यांना आतापर्यंत तब्बल 4 वेळा ग्रॅमी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. नुकतंच याच वर्षी त्यांना 2024 मध्ये जे ग्रॅमी पुरस्कार झालेला आहे, जे 66व्या क्रमांकाचा होता, त्यामध्ये 3 ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे त्यांना आतापर्यंत 4 ग्रॅमी पुरस्कार हे मिळालेले आहेत, आणि 7 वेळा त्यांना या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. तर या काही गोष्टी यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, ज्यावर आपल्या परीक्षांमध्ये येणाऱ्या काळामध्ये ते प्रश्न दिसू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच स्तनपानाला मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या न्यायालयाकडून देण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, केरळ उच्च न्यायालयाकडून नुकतंच जे स्तनपान आहे त्याला मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर स्तनपान हा मूलभूत अधिकार असल्याचा केरळच्या उच्च न्यायालयाकडून निर्णय हा देण्यात आलेला आहे. राज्यघटनेमध्ये कलम आहे मित्रांनो 21, त्यानुसार जीविताचा अधिकार आहे. त्या अंतर्गत हे महत्त्वपूर्ण निर्णय हा कोर्टाकडून देण्यात आलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की राज्यघटनेमध्ये जे भाग 3 आहे, जे की मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे, त्यामध्ये एकूण कलम आहेत 12 ते 35. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि समजा या मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन झालं तर ते आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन कलम 32 अंतर्गत ते पुन्हा मिळवून घेऊ शकतो. तर हे सुद्धा आपल्याला कलम 32 लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे सर्वोच्च न्यायालय आहे ते समजा नागरिकांचं मूलभूत अधिकारांचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्याला त्या कोणत्याही कायद्याला किंवा त्या नियमाला रद्द करता येऊ शकतं सुप्रीम कोर्टाकडून. तर हा पॉईंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सध्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय 1 आहे आणि उच्च न्यायालय आहेत एकूण 25 वेगवेगळ्या राज्यांमध्ये. तर हे सुद्धा एक्स्ट्रा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखाला भारतीय लष्कराचे जनरल मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, जे नेपाळचे लष्कर प्रमुख आहेत त्यांना नुकतंच भारतीय लष्कराचं जे जनरल मानद पदवी आहे ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर नेपाळचे लष्कर प्रमुख आहेत मित्रांनो जनरल अशोक राज सिगेडेल यांना भारतीय लष्कराचं जनरल मानद पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही परंपरा 1950 पासून चालत आलेली आहे मित्रांनो. दरवर्षी अशा प्रकारे त्यांना सन्मानित केलं जात असतं. आणि हे कुठं सन्मानित करण्यात येतं तर राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान हा केला जात असतो. तर हे पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच नेपाळचा विषय आलेला आहे, तर नेपाळ विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. राजधानी आहे काठमांडू, सध्या पंतप्रधान आहेत KP ओली शर्मा, आणि चलन आहे नेपाळी रुपया. त्यासोबतच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की नेपाळ सोबत
सीमा लागलेले भारताचे राज्य कोणते आहेत हे आपल्या परीक्षांमध्ये वारंवार विचारलं जातं. ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर नेपाळसोबत भारताच्या एकूण 5 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. मग ते राज्य कोणते आहेत? तर बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल हे 5 राज्य आहेत ज्यांच्या सीमा नेपाळसोबत लागलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न पाहणार आहोत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा विजेता कोणता संघ ठरला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. नुकताच मुंबई या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जे झालेली आहे 2024 त्याचा किताब हा जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर या स्पर्धेचं नाव लक्षात ठेवायचं आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मित्रांनो, जे की नुकतंच मुंबईने जिंकलेलं आहे आणि मुंबईने हे दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकलेली आहे मित्रांनो. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. अंतिम सामना झाला होता मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश या संघामध्ये आणि विजेता ठरलेला आहे मुंबई आणि उपविजेता मध्य प्रदेश हा संघ ठरलेला आहे. तर जो काही मुंबई संघ होता त्याचा कर्णधार होता श्रेयस अय्यर आणि मध्य प्रदेश या संघाचा कर्णधार होता रजत पाटीदार. हे एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच मधुमेहासाठी भारतातील पहिली जैविक बँक कोणी सुरू केली? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. ICMR कडून नुकतंच मधुमेह रोगासाठी भारतातील पहिली जैविक बँक सुरू करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण अशा प्रकारची जैविक बँक भारतामध्ये पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होतो. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर ICMR कडून मधुमेहासाठी भारतातील ही पहिली अशा प्रकारची जैविक बँक असणार आहे मित्रांनो. यामध्ये कोणी कोणी सहकार्य केले आहे तर ICMR आणि मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन आहे, त्या दोघांनी याची सुरुवात केलेली आहे. याचा उद्देश काय आहे तर मधुमेहासंबंधित वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळावी म्हणून हा जैविक बँक सुरू करण्यात आलेला आहे. या बँकेमध्ये काय असणार आहे की मधुमेह झालेले जे रुग्ण आहेत त्यांच्या जैविक नमुन्यांचे संग्रह त्या ठिकाणी गोळा केला जाणार आहे आणि त्याचा अभ्यास करून या रोगाविषयी जास्तीत जास्त माहिती वैज्ञानिकांकडून मिळवली जाणार आहे. त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे की 2008 ते 2020 या कालावधीमध्ये वेगवेगळे राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील, त्या ठिकाणी काही सर्वे करण्यात आले होते. त्यामधून जी काही सॅम्पल सर्वे किंवा जे माहिती मिळालेली आहे मधुमेह या रोगासाठी, तर त्या सर्व नमुन्यांचं या ठिकाणी एक प्रकारे संग्रह केला जाणार आहे आणि त्यातून ते वैज्ञानिक त्या मधुमेहाविषयी संशोधन करणार आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कारण भारत या देशामध्ये जगामध्ये सध्या सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण हे पाहायला मिळत आहेत मित्रांनो. म्हणून अशा प्रकारचे उपक्रम हे सरकारकडून राबवले जात आहेत की जेणेकरून मधुमेह जो रोग आहे त्याला कुठेतरी रोखता यावं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता ICMR काय आहे तर त्याविषयी लक्षात ठेवा. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, जे की वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी कार्य करणारी एक सरकारी संस्था आहे मित्रांनो. याची स्थापना झालेली आहे 1911 या वर्षी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. महिला प्रीमियर लीग 2025 साठी सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. सिमरन शेख. हे नुकतंच जी वुमन प्रीमियर लीग 2025 ऑप्शन झालेलं आहे त्यामध्ये सर्वात महागडी खेळाडू ठरलेले आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. यावर्षी जे काही वुमन प्रीमियर लीग होणार आहे तर त्याचा लिलाव झालेला आहे मित्रांनो. त्यामध्ये सर्वात महागडी खेळाडू ठरली सिमरन शेख. ते नाव लक्षात ठेवायचं आहे आणि याला गुजरात सुपर जायंट या संघाकडून खरेदी करण्यात आलेला आहे तब्बल 1,90,00,000 रुपयांना. आणि ही जी काही महिला प्रीमियर लीग आहे त्याची सुरुवात झालेली आहे 2023 या वर्षापासून. आयोजन करतं भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात BCCI. आणि त्यासोबतच आपल्याला हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की नुकतंच जे पुरुषांचं IPL होतं मित्रांनो, त्यासाठी 2025 मधला सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे ऋषभ 27 कोटी रुपयांना. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच विजय दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. 16 डिसेंबर रोजी नुकताच विजय दिवस साजरा करण्यात आला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर डेट लक्षात ठेवायची आहे 16 डिसेंबर. या दिवशी मित्रांनो
पाकिस्तानचं जे सैन्य आहे त्या सैन्यानं 1971 मध्ये भारतीय लष्करापुढे शरणागती पत्करली होती. आणि हे जे काही विजय दिवस आहे मित्रांनो, ते कशासाठी साजरा करण्यात येतो, तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान युद्ध झालेलं होतं बांगलादेशच्या निर्मितीवरून. आणि त्यामुळे भारत आणि जे काही पाकिस्तान आहे त्या दोन देशांच्या दरम्यान युद्ध झालेलं होतं. त्यामध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लष्करावर मात केलेली होती मित्रांनो. आठवणीचा दिवस म्हणून भारतामध्ये विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्यावेळेस त्या युद्धामध्ये भारताचे लष्कर प्रमुख होते सॅम मानेकशा आणि भारताचे पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान होते जुल्फिकार अली भुट्टो. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग होते त्यांच्यासमोर हे आत्मसमर्पण त्या पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेलं होतं मित्रांनो. यामध्ये भारतीय लष्कराचे तब्बल 4000 जवान हे शहीद झालेले होते. त्यानंतर पुढे 2 जुलै 1972 ला शिमला करार करण्यात आला आणि त्या करारानुसार जे काही या युद्धामध्ये भारतीय सैन्याने पश्चिम पाकिस्तान मधील जे ताब्यात घेतलेली जमीन होती तब्बल 13,000 किलोमीटर वर्गाची, ती परत त्या करारानुसार त्या पाकिस्तानला परत देण्यात आलेली होती. तर हे काही पॉइंट्स याविषयी लक्षात ठेवायचे आहेत, ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक कोणी लिहिले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, डॉक्टर दिनेश शहारा यांनी हे दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि पुस्तकाचं नाव. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, फ्रँकॉइस बायरू हे फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच एका कॅलेंडर वर्षात 4 एकदिवसीय शतक करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटर कोण बनली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, स्मृती मंधना याने एका वर्षामध्ये 4 वनडे शतके केलेलं आहे. अशी करणारी ती जगातली पहिली महिला क्रिकेटर बनलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच डिझीज एक्स या रोगाचे लक्षणे असणारे रुग्ण कोणत्या देशात आढळून आले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, काँगो या देशामध्ये या रोगाचे रुग्ण हे आढळलेले आहेत. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारतात कुठे 7,000 लोकांनी सामूहिक गीतेचा पाठ म्हणून गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भोपाल या शहरामध्ये हे रेकॉर्ड बनवला गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, फोर्ब्स 2024च्या रिपोर्टनुसार जगातील शक्तिशाली महिलांमध्ये किती भारतीय महिलांचा समावेश आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 3 भारतीय महिलांचा यामध्ये समावेश होता. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच दिल्ली सरकारने महिला सन्मान योजना याची घोषणा केली, त्या अंतर्गत महिलांना दरमहा किती रुपये दिले जाणार आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 1,000 रुपये दर महिन्याला दिल्ली सरकारकडून महिलांना दिले जाणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच क्रिकेटर ऋषभ पंतला कोणत्या कंपनीकडून ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, टेक जॉकी. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, ईगल नेस्ट बर्ड फेस्टिवलचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अरुणाचल प्रदेश. या सर्व प्रश्नांची डिटेलमध्ये अभ्यास चर्चा आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनी अतिशय सुंदरपणे कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. याचा फायदा मित्रांनो तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. म्हणून अशाच प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी होमवर्क क्वेश्चनचे उत्तर हे दररोज द्यायचं आहे. चला मग, ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत. त्यानंतर आजचा प्रश्न असणार आहे की भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी आहेत की ज्यांना या अतिशय सोप्या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. त्यांनी सर्वांनी उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. चला मग, थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, जे आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स आहे त्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555.
त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स डाउनलोड करून तुमच्याजवळ रिव्हिजनसाठी ठेवून घ्यायचे आहेत. तसेच आपण मागच्या 1-2 दिवसांमागे एक व्हिडिओ बनवलेला आहे क्रीडा घडामोडी विषयक, ज्यामध्ये आपण संपूर्ण वर्षभराच्या क्रीडा घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही ते बघू शकता. ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. ते व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो. त्याच्या नोट्स काढा. तसेच जे आपले त्याचे नोट्स आहेत ते आपण PDF स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते डाउनलोड करून सुद्धा स्वतःजवळ ठेवू शकता. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.